आता पहाटेचे ऑलमोस्ट 3 वाजले आणि आम्ही आलो आहोत दिगंबर फेऱ्यासाठी. अनफॉर्च्युनेटली आम्ही दिगंबर फेऱ्या शूट करू शकत नाही. वातावरणातील ऊर्जा आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला इथंच अनुभवता येतात. माला कमंडलू उरदगर पद्मयुगणे मध्यद पाणी युगले चंदू दुगडे ययत उरदकर शुभ शंखचक्रे वंदेतम आत्री वरद भुजक जडैक्तम. माझी श्रद्धा दत्तगुरूंवरती भरपूर होती आणि तिथे दक्षिणद्वारात तिथे आम्ही महापूजा केली. त्यावेळी फक्त संकल्प असा केला तर हा जगू दे. हां, पण त्यानंतर आज सगळ्यात म्हणजे हा 2026 सुरू झाला आणि मी त्या आजारावरती मात करून व्यवस्थितपणे आयुष्य जगतोय आणि स्टील म्हणजे व्यवस्थित जगतोय. आता दिगंबर फेरा म्हणजे काय? नमस्कार, मी प्राजक्ता. आता पहाटेचे ऑलमोस्ट 3 वाजले आणि आम्ही आलो आहोत दिगंबर फेऱ्यासाठी. अनफॉर्च्युनेटली आम्ही दिगंबर फेऱ्या शूट करू शकत नाही, पण त्यानंतर लगेचच आम्ही काकड आरतीसाठी मंदिरात येणार आहोत. तर चला काकड आरती बघूया. कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या पवित्र संगमावर बसलेलं भक्ती, शांतता आणि दत्तांच्या अखंड श्रद्धेचं प्रतीक नृसिंहवाडी, जिथे प्रत्येक श्वासात दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराचा नाद गुंजतो. ही केवळ एक यात्रा नाही, तर आत्म्याला स्पर्श करणारा एक दिव्य अनुभव आहे. मंद वाऱ्यात वाहणाऱ्या मंत्रांच्या सुरात हरवून जाणारे एक पवित्र स्थान, जिथे श्रद्धा फक्त शब्द नाही तर प्रत्येक भक्ताच्या हृदयात जिवंत असते. चला आज आपण अनुभवूया या पवित्र स्थळाची अद्भुत ऊर्जा. पहाटे 3 वाजता आंघोळ करून आम्ही तयार होतो दिगंबर फेऱ्यासाठी. आता दिगंबर फेरा म्हणजे काय? तर सुमारे 3-3:30 वाजता महाराजांचे काही भक्तगण संपूर्ण गावातून दिगंबर नावाचा जयघोष करत फेऱ्या मारतात. आता या दिगंबर फेऱ्यामध्ये आम्हालाही सहभागी होता आलं. आता काही गोष्टींची गुप्तता ठेवूनच त्याचं पावित्र्य राखता येतं असं आम्हाला त्यांच्याकडून कळालं. त्यामुळे काही गोष्टी आम्हाला प्रत्यक्षपणे तुम्हाला दाखवता आल्या नाही. अर्थात त्यापैकीच म्हणजे दिगंबर फेरा, काकड आरती, धूप आरती आणि त्यानंतर आपल्या शरीरावर होणारा गुरुपादुकांवरच्या तीर्थाचा शिडकाव, वातावरणातील ऊर्जा आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला इथंच अनुभवता येतात. इथल्या संगमावर अनेक धार्मिक विधी, पूजा अर्चा केल्या जातात. आता आम्ही तिथे असताना एक साथी आसरा देवींची विधी सुरू होती. स्थानिकांच्या मते आसरा देवी ही संगमाची रक्षक मानली जाते. नदीच्या काठी पाण्याच्या साक्षीने केली जाणारी ही पूजा म्हणजे सुरक्षिततेसाठी, समृद्धीसाठी आणि संकटांपासून रक्षणासाठी एक प्रार्थना असते.
नमस्कार काका. नमस्कार. तुमचं नाव? मी अभय देशिंगेकर. बरं, मला एक सांगा, आपल्या मंदिरामध्ये दक्षिणद्वार आहे, तर त्या दक्षिणद्वाराबद्दल काय सांगाल? दक्षिणद्वार म्हणजे दक्षिणद्वाराची पद्धत प्रचलित खूप पूर्वीपासून आलेली आहे. जेव्हा मंदिर बांधलं गेलं, उत्तरेकडून कृष्णा वाहत येते आणि दक्षिणेकडे ती अशी वाहत जाते. बरोबर. तर दत्तगुरू जे आहेत ते पूर्वाभिमुख इथे बसलेले आहेत. म्हणजे अशी संकल्पना आहे की पूर्वाभिमुख ते बसलेले आहेत आणि पूर्व बाजूला जे ध्यान करताना त्यांचा उजवा कान जो आहे तो उजवा कान आहे तो दक्षिण बाजूला येतो. त्याच्यामुळे पहिल्यापासून श्रद्धा अशी आहे की तुम्हाला ज्यावेळी दत्तगुरूंना उजव्या कानात सांगितलं जातं, काही सांगितलं जातं, ते पटकन पूर्ण होतं अशी लोकांची श्रद्धा आहे. आणि दुसरं दक्षिणद्वाराचं आणखीन एक महत्त्व असं आहे की दक्षिणद्वारात टेंबेस्वामी जे होते महाराजांचे हे, तर टेंबेस्वामींना प्रत्यक्ष दत्तगुरूंनी दर्शन दिलेलं आहे. दक्षिणद्वारात ज्यावेळी पूर यायला सुरुवात होते, पूर यायला सुरुवात झाली की दक्षिणद्वाराला इथं खूप महत्त्व येतं. कृष्णेकडनं जेवढं पाणी उत्तरेकडनं येत राहतं त्यावेळी पादुकांना ते स्पर्श करतं. पादुकांना ज्यावेळी ते पाणी स्पर्श करतं, ते पादुकांना स्पर्श करून नंतर ते दक्षिणच्या द्वारातनं बाहेर पडतं आणि ते दक्षिणद्वारातनं बाहेर पडल्यावरती आपल्या डोक्यावरनं ते पाणी जावं. आता तुम्ही मला जसं सांगितलं की हे तुमचं आजोळ आहे, आता तुम्ही इथेच स्थायिक झालाय, तर लहानपणापासून तुम्ही इथेच असाल, तर नाही. तुम्हाला तसा एक तुमचा काही अनुभव आलाय का इथे? साधारण 2005च्या सुमारास मला एका असाध्य रोगाने म्हणजे आजाराने त्रस्त केलं होतं आणि त्यात म्हणजे असं होतं की माझी डेथ ही ठरलेली होती. माझी श्रद्धा दत्तगुरूंवरती भरपूर होती आणि तिथे दक्षिणद्वारात तिथे आम्ही महापूजा केली. त्यावेळी फक्त संकल्प असा केला तर हा जगू देत. हां. पण त्यानंतर आज तागायत म्हणजे हा 2026 सुरू झाला आणि मी त्या आजारावरती मात करून व्यवस्थितपणे आयुष्य जगतोय आणि स्टील म्हणजे व्यवस्थित जगतोय. यानंतर आम्ही महाप्रसादासाठी निघालो. इथे प्रत्येक जण वेगवेगळ्या मार्गाने आपली सेवा मनोभावे करत असतात. त्यापैकीच हे वाडेकरी सुद्धा. इथे येणारा कुठलाही भक्त हा दत्तांच्या दारातून कधीच उपाशी पोटी जात नाही. आज महाप्रसादाला आहे भात, डाळ, वांग्याची भाजी आणि शिरा. खूप सुंदर आहे. महाप्रसादून आम्ही निघालो अमरेश्वराच्या दर्शनासाठी, जिथे गुरुचरित्रामध्ये उल्लेख असलेल्या एका पवित्र स्थानाचं सुद्धा आम्हाला दर्शन झालं.
माला कमंडलू रर पद्मे युगणे मध्यज पाणी युगले डमरू तुकडे ययत पुरद कर शुभ चक्रे वंदे तम आत्री वरद भुजग चढैक्तम. त्या अमरेश्वराच्या खालच्या हातामध्ये रुद्राशिमा आणि कमंडलू आहे. दुसऱ्या हातामध्ये डमरू आणि त्रिशूळ आहे आणि वरच्या हातामध्ये शंख आणि सुदर्शन चक्र आहे. त्या ब्रह्मा विष्णू महेश्वर त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त अमरेश्वरांची ही मूर्ती आहे. नंतर 19व्या अध्यायामध्ये 64 योगीने महाराजांच्या नव्या वर्षी काशीला संन्यास दंड घेतला तेव्हा काशी विश्वनाथाने महाराजांच्या सेवेसाठी आणि 64 योगिनी दिलेले आहेत. पलीकडच्या बाजूला 8 प्रतिकात्मक 8 मूर्ती आहेत. याच्यामध्ये आटीची प्राणप्रतिष्ठा केली म्हणजे आटी 64 आणि मध्ये कमळाच्या फलामध्ये नरसिंहस्वामी महाराजांच्या पादुका आहेत. हेच गुरुचरित्राच्या 18व्या अध्यायाचे स्थान आहे, ज्यामध्ये घेवड्याच्या शिंगांची वेल उपटून दत्तांनी या घराचं दारिद्र्य नष्ट केलं आणि आता त्याच ठिकाणी हे स्वयंभू शिवलिंग आहे. हे अशा पद्धतीने हा घेवड्याच्या हे चित्र आहे आणि इथं हा घेवड्याशंगाचा वेल होता. महाराजांनी त्याला तिथं हा स्वयंभू निर्माण झालेला आहे. हे नंतर पादुकामध्ये स्थापन केलेलं आहे. अमरेश्वराच्या दर्शनानंतर आम्ही आलो श्रींचा पालखी सोहळा घेण्यासाठी. पालखी सोहळ्यात प्रत्येक द्वारातून सुमधुर संगीत आणि मंत्रातून दत्तांचा धावा केला जातो. विश्वकाज गुरुवर विश्वकाज गुरुवर. इथली शांतता, मंद वाऱ्यात घुमणारे मंत्र आणि प्रत्येक क्षणी जाणवणारी दत्तभक्ती, हे सगळं मनात खोलवर कोरलं जातं. इथून निघताना पावलं जरी पुढे पडत असली तरी मनाचा एक भाग कायम इथंच थांबून जातो. त्या संगमावरची ऊर्जा, ती श्रद्धा आणि दिगंबरा दिगंबराचा नाद अजूनही कानात गुंजत राहतो. या दिव्य अनुभवासाठी मनापासून कृतज्ञता. जिथे कृष्ण आणि पंचगंगेचा संगम होतो आणि प्रत्येक श्वासासोबत दत्तगुरूंच्या असण्याचा भास होतो. इथे स्वामींबद्दल प्रत्येकाचे वैयक्तिक अनुभव आहेत
आणि ते त्यांना स्वतःपुरते जपायला खूप आवडतं. अध्यात्म आपण आपलं सोयीनुसार जपलेलं दररोजच्या जगण्या भोगण्या पलीकडचं अध्यात्म या सगळ्यांना उमगलं असावं का?